श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि हा स्वामी संदेश 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. आज तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार घडेल आणि तुम्हाला जी गोड बातमी पाहिजे होती आणि तुमच्या मनात जी इच्छा होती ती आज नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यासाठी या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी सांगतात, अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते. ती घडणाऱ्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. आणि एवढ्या डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचंय, बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्या हातात आहे. तुझा आमच्यावरील विश्वास अभंग ठेव आणि मग पहा, तू जिंकलास आणि तू जिंकणारच आहेस. म्हणून स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, जीवनात जर नशीब तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीने होत असते. आणि जर नशीब तुम्हाला खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कधीही जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धीने चला, लोकांच्या विचारावर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःत असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, असंच होत असतं. म्हणून दुसऱ्यावरी कधी अवलंबून राहू नका आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणारी माणसं कधी जीवनात प्रगतीही करत नाही. म्हणून आयुष्याचा काही भरोसा नाही. जो तुमच्याशी हसतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तो तुम्हाला कधीही सोडून जाईल माहीत नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कुठपर्यंत टिकेल. म्हणून पूर्णपणे कुणावर अवलंबून राहू नका. जास्त विचार करत बसू नका, त्याने मानसिक आजार होतो. उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी 2 हात करायची तयारी ठेवा आणि देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं आणि शेवटपर्यंत ते जिवंत राहणार आहे. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका, एवढं मात्र निश्चित. आणि योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल, हे मात्र लक्षात ठेव. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण कधीही स्वामींच्या दरबारात पाया पडायला जाताना कधीही स्वामीला धन्यवाद म्हटले पाहिजे आणि आम्हाला जे काही दिलं त्याबद्दल तुमचे आभार असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे. आणि कधी प्रत्येक वेळेस तुम्ही अपेक्षांचं ओझं घेऊन तुमच्यावर जाऊ नका. कधीही फक्त एक वेळेस स्वामींना भेटण्यासाठी पण आपण दरबारात गेलं पाहिजे. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं, हे मात्र निश्चित. म्हणून मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजावणारे एकही सापडणार नाही आणि एकही आयुष्यात मिळणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही. म्हणून भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी कायम असाच उभा राहणार आहे आणि मी राहील सुद्धा. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील ना, तेव्हा ते एक नातं फक्त तुमच्या दिशेने उभं राहील आणि तुमच्या सोबत ते उभं असेल. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही. खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते आणि ते आपल्याला करायलाच हवे. म्हणून स्मरण करता समोर उभा राहतात ते आपले स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणून आपण स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण त्यांना साक्षात नमस्कार सुद्धा केला पाहिजे. आणि दररोज स्वामींना नमस्कार करूनच आपण घराबाहेर पडलं पाहिजे. इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर मग तुमच्या दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढणार आहे. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कारण ते घडतं सुद्धा. कारण त्यामागे कारण असतं आपल्या कर्माचं. म्हणून आपण जसे वागतो तसेच आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि त्याचा उपयोग करून घेतलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाची कमतरता भासणार नाही. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तेथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव करत असतो.
म्हणून कीर्तन करणाऱ्याकडे देव धावत जातो आणि देवाचे भक्त नाव घेतले तरी त्याची पूजा मात्र होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही देवाचे नाव घेत चला आणि देवाचे नाव नामस्मरण करत चला. नक्कीच तुम्हाला देव सर्व काही देणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी तुम्ही स्वतःच घेतली पाहिजे. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच कधी नसतं. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ते तुमच्यासाठी तयार असेल. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे कधी स्वस्तही होऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे, फक्त स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गणती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो जो खरा समृद्ध आहे आणि तो जो खरा व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ना ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ना ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवा. म्हणून मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि आरशाची किंमत भले ही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील ना तर 50 रुपयांचा आरसाच तुम्हाला नक्कीच दाखवत असतो. म्हणून कधीही कोणाची किंमत ठरवू नका. आज जो व्यक्ती खाली पडलेला आहे त्याला उचलायला शिका, त्याच्यावर हसू नका हे मात्र निश्चित. नाहीतर तुमच्यावरही पुढे हसण्याची वेळ येईल हे मात्र निश्चित आहे. म्हणून हाव सोडली की मोह तुमचा संपून जाईल आणि मोह संपला की नक्कीच तुमच्याकडे सुख मात्र येईल आणि सगळं दुःख संपून स्वामी तुमच्या पदरात सुखच देतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून हे नाते तुम्ही जपलेच पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि तो परिणाम होतच असतो. म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत ना, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत ना, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब करत नाही. आणि त्याचा जीवनात जेव्हा तुम्ही अवलंब कराल तेव्हाच तुम्ही त्यातून काहीतरी शिकलात आणि तुमच्या जीवनात त्याचा उपयोग होतोय असं आपण समजू शकतो. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी आपण नक्कीच जगावं. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल आणि तुम्ही नक्कीच खुश होऊन जाल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असते आणि अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते हे कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्वाचे आहे. आणि तेच नाहीसे करण्यासाठी आपण प्रयत्नही मनापासून केले पाहिजे. म्हणून तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत आणि एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येणार आहे आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार. यासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही. ती सर्व फळं आपल्याला स्वामी इथेच भोगू देणार आहेत. म्हणून तुम्ही कधी कधी कोणाचं टेन्शन घेऊ नका आणि कोणाला वाईट साईड बोलू नका. मित्रांनो, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं आणि प्रत्येकाचं जीवन तुम्ही ठरवू शकत नाही आणि त्यांच्याविषयी तुम्ही काहीही बोलू शकत नाही. हा अधिकार तुम्हाला नाही. देवाने सर्व काही त्यांना दिलं आहे आणि ते त्यांचा विचार करतील. आपण कोणाचाही वाईट विचार कधीही करू नये एवढं मात्र निश्चित. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या असं तुम्ही स्वामींकडे मागायचंय. आणि ज्याचे कर्म चांगले असतात ना तो कधीही जीवनामध्ये कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत कधीच नाही. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याला काही उरणारच नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला आपण कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कुठे का असेनात, किती गरीब असेना आणि किती श्रीमंत असेना, त्यांना काही फरक पडत नाही. स्वामी फक्त त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतात आणि त्यांना कर्मातून नक्कीच ते वाचवतही असतात, कारण आपण स्वामींचे नाव मनापासून घेत असतो.
म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हेच तुमच्या लक्षातही आले पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे, पण त्यात कधी अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोह तुम्हाला पडू देऊ नका. म्हणून स्वामी सांगतात ना, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा कधी ठेवू नका आणि लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख फार वाईट असते आणि त्या मोहात आपण कधी पडू नये हे मात्र निश्चित. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि जो माफ करतो तो खरा माणुसकीचा माणूस असतो आणि त्याचा देव सोबत असतो आणि कायमस्वरूपी सोबत असतो आणि हेच चांगले कर्म आपण करू शकतो. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा पडत असतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, जी म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द त्याला पुढे घेऊन जात असते. आणि त्याचा मित्र परिवार असतो जो त्याने कमवलेला असतो आणि ते नक्कीच चांगले असले पाहिजेत. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले मात्र नक्कीच घडत असते. म्हणून जीवनामध्ये अहमपणा आणि गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी येऊ देऊ नका. म्हणून असं म्हणू नका की मी आहे म्हणून सगळे आहेत. हा झाला तुमचा गर्व आणि तुम्हाला यापेक्षा जास्त गर्व आलेला असतो, कारण तो पैशांचा मोह असतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि ते आपण जगून घेतलेच पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान कधी भागत नाही आणि कितीही तुम्हाला दिले तरी तुमची तहान कधी भागणार नाही हे मात्र निश्चित. आणि देवालाही माहिती आहे. म्हणून एखादी वस्तू हरवली की एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवून गेली म्हणून तिथल्या तिथंच आपण विषय सोडून द्यायचा आहे. आणि खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जात असतात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ना ते जर प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, तीच तुम्ही जपून मात्र नक्कीच ठेवली पाहिजे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो आणि आपले हृदय तो चाचपून पाहतो. नक्कीच याने कर्म चांगले केले आहेत आणि याचं हृदय नक्कीच निर्मळ आहे की नाही हे स्वामी नक्कीच बघत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना नक्कीच तुम्ही शोधलं पाहिजे. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला नक्कीच जीवनात शोधत येतील. आणि स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढेच सुखही तुम्हाला येणार असतात आणि ती येणारच आहेत. म्हणून मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, ती म्हणजे नक्कीच आपली आई असते आणि त्यांच्यासाठी आपण नक्कीच जगलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमचं कधीही वाईट करणार नाही ही गोष्ट आम्ही मनात धरून नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवून जीवन हे पूर्णपणे जगत आहोत आणि ते जीवन आम्ही चांगल्या पद्धतीने जगणारही आहोत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये काही लोक फायदा बघतात आणि काही लोक माणुसकी बघतात. आणि जे लोक माणुसकी बघतात ना त्यांच्या सोबतच आपण कायम स्वरूपी राहिले पाहिजे. आणि असा विचार कधी करू नका की माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत ते माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो आणि समाधानी करू शकतो. म्हणून स्वामींच्या नक्कीच तुम्ही आश्रयात राहिले पाहिजे. तुमचं जीवन असंही सुखी होऊन जाईल. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र असतं. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येत असतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होत असतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आनंदही होत असतो. म्हणून ते फक्त देवाची लीला असते आणि आपण ते बघत राहायचं असतं. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही भरपूर काही बोललं पाहिजे, पण ज्या विषयाची माहिती नाही तिथे आपण कुजबूज कधीच करू नये. आणि स्वतःच्या मनावर इतका आपला ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपण करला पाहिजे आणि केलाच पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न हे मनापासून केले पाहिजे. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण जिथे जे पेरलं जातं ना
ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, ते तेवढंच वाढत जातील. म्हणून आपलं मन कसं आहे हे परमेश्वराला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तो त्या पद्धतीनेच आपल्याला त्या कर्माची फळं आपल्याला देत असतो. म्हणून स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ मात्र जीवनात असते. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि ते व्यक्ती महत्त्व समजून, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती काहीतरी आठवण आपल्याला देऊन जात असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते खूप काही शिकवून जात असतात. म्हणून मित्रांनो, नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि दिशा मिळाली की तुमचे प्रश्न आपोआप सुटत जातील आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असतोच. म्हणून आरोग्य तुम्ही जपायला हवे. जीवनामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी तुमची संपत्ती आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहून तुम्ही निरोगी असलेच पाहिजे, तरच तुम्हाला जीवनामध्ये सुख हे पूर्णपणे लाभत असते. आणि प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहे. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना की कणाकणात ईश्वर आपल्या येत असतो आणि ईश्वराचे दर्शन आपल्याला होतही असते. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे आणि हे फक्त त्याच्या हातात आहे. आणि ते कर्म कमवणे नक्कीच आपल्या हातात असतं. आणि जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढंच अभय वचन आपण स्वामींचं लक्षात ठेवायचं आहे. आणि केवळ पैशाने माणूस कधी श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्याने तो माणूस चांगला पदालाही जात असतो आणि चांगली उन्नतीही करत असतो. म्हणून अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग जीवनामध्ये बनवत असतं. म्हणून कधीही या गोष्टी अति प्रमाणात आपण नाही करू आणि चांगल्या प्रमाणातच आपण केल्या पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात ना तर तुमची ती शक्ती बनून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवला ना तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे मात्र सगळ्यांना आठवत असते आणि सगळ्याच तुमचा चुका मात्र काढत असतात. आणि तुम्ही जर जीवनामध्ये तुम्ही नेहमीच सर्वसाधारण आयुष्य आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. म्हणून तुम्ही तुमच्या क्षमता बाहेर काढल्या पाहिजे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवू शकता. आणि तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यामुळे विचार बदला, तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. आणि चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देत असतो आणि पण त्याहून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते आणि स्वतःचा प्रयत्न मात्र करावे लागतात. म्हणून आपण स्वतःमध्ये भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. कोणी कौतुक करो वा टीका करो, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही सुधारण्याची संधी देत असते. म्हणून मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगताही येत नाही. आणि प्रसिद्धी व्यक्तीमध्ये होण्यासाठी आयुष्याला क्षण ना क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागत असतो. आणि डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे कधी चुकणारही नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं कधी तुमच्या हातून तुटणारही नाहीत. म्हणून या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. म्हणून यश प्राप्ती करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. आणि जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरतही नाही. म्हणून एकतर ते जिंकतात किंवा मग काहीतरी त्यातून ते शिकत असतात. आणि आपली खरी स्वप्न तीच आहेत जे आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. आणि स्वप्न पाहताच असाल तर फारच मोठी पहा, कारण लहान कशाला आपण, कारण मोठी स्वप्नेच माणसाला रक्त ढळवू शकतात आणि ते तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतात. म्हणून चांगलं यश प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये जिगर असली पाहिजे आणि आत्मविश्वास भरभरून असला पाहिजे. म्हणून मित्रांनो, कष्ट हे जीवनामध्ये भांडवल असतं आणि कष्ट तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं जास्त भांडवल तुम्ही एकत्र करू शकाल. आणि कष्टाला मात्र पर्याय नाही. मग ती कसंही असो, तुम्ही डोक्याने कष्ट करता की अंगाने कष्ट करता ते तुमच्यावर आहे. म्हणून खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत आणि भरपूर मोठा विजय आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवत असतात. म्हणून तुम्ही स्वप्न पाहायला कधी घाबरू नका. स्वप्न पहा, ते सत्यात एक ना एक दिवशी नक्कीच उतरत असतं. आणि प्रसिद्धी ही अशी बाब आहे
जी किती मिळाली तरी माणसाची तहान कधी भागत नाही आणि कधीही माणूस त्याच्या मागे पळण्या वाचून राहत नाही, प्रत्येक वेळेस पळत असतो. म्हणून मित्रांनो, खूप माणसांची स्वप्ने एका विचारामुळे अपूर्ण राहून जातात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. लोकांकडे कधीही तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या रीतीने तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं आणि संकटाचा सामना तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होत असते आणि यश प्राप्त होऊन त्यांचा विजयही होत असतो. म्हणून गरुडा इतके उडता येत नाही ना, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. म्हणून प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसार आपण प्रयत्न हे करत राहिले पाहिजे. म्हणून मित्रांनो, समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. ते शांत राहून नक्कीच त्याचे वादळ एक ना एक दिवशी निघूनच जात असते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त शांत असाल तेवढे जास्त तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे चालत जाल, हे मात्र निश्चित. आणि नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य कधीही तुम्ही जगू नका. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तर इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास मात्र ठेवतील. आणि स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. आणि यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून धडा घेणं आणि तो धडा शिकणं. म्हणून कोणतीही चूक वाया घालू नका, त्यातून काहीतरी तुम्ही शिकायला जावं. आणि गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये पक्के असायला लागेल. ते पक्के असायलाच लागतं, तो कोणताही हिशोब असो. कारण मग कधी कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून द्याल आणि तो व्यक्ती कधीही तुमच्याकडे डुंकूनही बघणार नाही. म्हणून आयुष्यात आनंदाने जगायचे असेल ना, तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते, हे विसरून तुम्ही जीवन अगदी समाधानाने जगू शकता. आणि आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळच व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुमच्या अडचणीत आहात याचाच आनंद मात्र पूर्णपणे होत असतो. म्हणून जवळच्या माणसाचा स्वभाव किती पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे कधीही आपल्याला सांगता येणार नाही. आणि दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली ना, तर लोक त्यावर डोकंही टेकतात, हे मात्र खरं आहे. आणि ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय ना, तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच मात्र ठाऊक नसते. आणि तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत मात्र येणार आहे. आणि हा निसर्गाचा अटळ नियम आहे आणि ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. म्हणून फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय तुम्ही नक्कीच जिंकत राहा. आणि कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य किती विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतो आणि तो यश मिळवत असतो. म्हणून आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येकाची मी शिकत गेलो आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी अनुभव घेत मी आयुष्यामध्ये चांगलं करत गेलो आहे. आणि यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय म्हणतील आणि काय करत आहेत याचा विचार कधी करत बसत नाही. आणि सुंदर चरित्र आणि कर्तव्य कोणाकडून उसने मिळत नाही, हे फक्त स्वतःच निर्माण करावे लागते, हे निश्चित आहे. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा कुठेही भेटणार नाही. आणि स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी आयुष्यामध्ये चांगलं असतं. आणि तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच होणार आहे. आणि प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेल आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात मात्र असेल, आणि तेव्हा माझाच फायदा त्यात होणार आहे. म्हणून असाच आपण सकारात्मक विचार करून जीवन साध्या सरळ पद्धतीने जगले पाहिजे आणि विचार चांगलाच कधी आयुष्यात ठेवला पाहिजे. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवतील. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच तो मार्ग जवळचा कधी अपनावायचा नाही. तो मार्ग कधी तुम्हाला घातक ठरू शकतो. म्हणून आपल्याला जो मदत करेल आणि संकटामध्ये आपल्या पुढे उभा राहील त्याच्याच पुढे आपण त्यांच्या संकटामध्ये उभं राहायचं आहे. नाहीतर मग कामापुरता मामा असं आपण कधी करायचं नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना, जी कधीच खर्च करून एकदाच तुम्ही खर्च करा, त्याचा आयुष्यभर तुम्हाला आनंद येईल. आणि पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ना, त्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्तही करून द्याल.
पण आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करत राहावी लागणार आणि हाच कर्माचा एक भाग आहे आणि असेच कर्म तुम्हाला भोगावी लागणार आहे. म्हणून जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईलच आणि तुमच्यासाठी कोणतरी बनलेला आहेच आणि देव त्याला पाठविलच, याच्यावरच फक्त तुम्ही मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्हाला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची तयारी त्यालाच देतो त्याच्यामध्ये क्षमता असते आणि तो काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवेल असे देवाला नक्कीच वाटत असते आणि त्यामुळे नक्कीच देव त्याला संधी देत असतो. म्हणून काही झालं तरी आयुष्यामध्ये कधी प्रयत्न सोडू नका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश मात्र प्राप्त होते. आणि आपली सावली निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलायची तयारी मात्र आपली असावी लागणार आहे. आणि चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक चांगला उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. कुणाशीही काही तुम्ही घेणं देणं ठेवू नका. फक्त आपल्या स्वप्नांसाठी जगा आणि आपल्या स्वप्नांसाठी तुम्ही लढायला शिका. आणि तसं कराल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. आणि समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचे नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ना हे जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण यशाजवळ किती जवळजवळ जात आहोत हे महत्वाचं नक्कीच आहे. आणि यशा ठिकाणी ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवरचा विश्वास असायला हवा. आणि जीवनाची सुरुवात कुठून तरी आपल्याला करता येत असते. म्हणून काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात. आणि आपल्या नियतीचे मालक स्वतः आपण बनले पाहिजे, पण परिस्थितीचे गुलाम आपण कधी बनू नये. म्हणून तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार अस्वस्थतेवर टिकत असते. म्हणून तुमच्याजवळ जे तुमचे ज्ञान आहे, कौशल्य आहे, तेच तुमच्याजवळ टिकून राहणार आहे हे मात्र निश्चित. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही, याचाच आपला विजय मात्र नक्कीच असतो. आणि हल्ली चांगल्या कामाला लोकच फार आडवे येत असतात आणि मांजरं तर येतच नाही. म्हणून लोकच आपल्या आडवी येणार आहेत, त्यांना तुम्ही बाजूला सारून नक्कीच आपल्या यशाकडे तुम्ही पदार्पण केलं पाहिजे. आणि जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत सर्व काही लोक गुलामच येतील आणि गुलामच ते जन्माला येतील. म्हणून तुम्ही स्वतःचं काहीतरी करायला शिका आणि आयुष्यामध्ये तुम्ही मोठं यश गवसायला शिका. म्हणून कधीही तुम्ही बिझनेस किंवा काहीतरी करायला शिका आणि आयुष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही जेव्हा त्याचा ह्या मेंदूपासून जो विचार असतात ते चांगले निघायला लागतील आणि प्रत्येक गोष्टीत त्याला चांगल्या गोष्टी दिसायला लागतील. आपण प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह नकारात्मक विचार करतो, त्यामुळे आपण खाली खाली जात असतो आणि आयुष्यात कधी प्रगती करत नाही. म्हणून आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल ना तर चाली रचत राहावे लागतील आणि प्रत्येक वेळेस वेगळी चाल रचत राहावी लागेल. म्हणून सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, आणि त्या लोकांकडे कधी आपण लक्ष द्यायचं नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव मात्र पुसून टाकत असतो. आणि सगळ्यांचं आयुष्य कधी सारखं नसतं. कोणाला कष्ट कमी करावं लागतं तर कोणाला जास्त कष्ट करावं लागत असतं. आणि तुमच्या अपयशाला कवटाळून कधी बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा मात्र सुरुवात करा. आयुष्यात कधीच कुणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता ना त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज भासत नाही. आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होतही नाही. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. आणि ध्येय उंच असले की झेप देखील उंचच आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. त्याचप्रमाणे आयुष्यात कोणावर अवलंबून आपण कधीही यश प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागत असतील. म्हणून आयुष्यात एकतरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कधी कळणार नाही. आणि हारला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं. आणि ते नशीब नक्कीच हारणार आहे, फक्त तुम्ही हार मानू नका. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही. आणि माणसाला दोनच गोष्टी हुशार जगात बनवत असतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं असतात. आणि जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते आणि तुमच्या जीवनात तुम्हाला मागे टाकायला बसलेले असते. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण थोडी थोडी प्रगती मात्र करा.
आणि खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच ठेवा. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं तुम्हाला भागच पडेल आणि परमेश्वराला तुम्हाला द्यावंच लागेल. यासाठी तुम्ही प्रयत्नही तितक्या जिगरीने करायला हवे. आणि जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. यातच आपलं सर्वात मोठं मोठेपण असतं. म्हणून माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र काळ लागून जात असतो. आणि एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही त्याच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कुणाला छोटं समजू नका, कारण जे तो करू शकते ते कदाचित तुम्ही कधीच करू शकणार नाही, ते तुम्हाला जमणारही नाही. म्हणून फक्त आयुष्यात स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी न डगमगता तुम्हाला तुमच्या संकटामध्ये भरपूर साथ देतील आणि तुम्हाला वर जाण्यासाठी प्रोत्साहित नक्कीच करतील. फक्त तेच तुम्हाला कधी धोका देणार नाही आणि कधी सोडणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कधीही कमी होऊ देऊ नका. हे मात्र तुम्हाला करायलाच पाहिजे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न हे मनापासून करायला हवे. आणि यासाठीच तुम्ही जीवन जगण्याला आला आहात आणि तुमचे गुरु स्वामी समर्थ आहेत हे मात्र खरं आहे. श्री स्वामी सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. आणि क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. आणि अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण. हे संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून आपल्या मनामध्ये नक्की स्वामींचा वास असला पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी राया आमच्यावर कृपा करा असं टाईप करा. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टासाध्य असतात आणि काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायचे असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व सद्धर्म हे केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यांवर सोपवावे आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने आपण भोगावे. आणि यातूनच खरे समाधान आपल्या जीवनात हे लाभत असते आणि तेच आपले समाधानही आहे. म्हणून मित्रांनो, कधी स्वामींची भक्ती सोडू नका आणि कधी कोण तुम्हाला काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या 3 गोष्टी नक्कीच जाणतो. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्याला माहिती असतात ना, तोच आपला खरा सखा असतो, तोच मित्र आणि तोच आपला प्रियकर असतो. म्हणून चूक ही चुकूनच होते. ते कितीही खरं असले तरी काही चुका या अशा असतात ज्यांची शिक्षा ही आयुष्यभर भोगावी लागते. चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात आणि तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते. आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याकडेच आपण लक्षही दिलं पाहिजे. म्हणून आपलं जे अंतर्मन म्हणत असेल तीच गोष्ट खरी असते आणि तेच आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगत असतं. म्हणून त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकत चला. म्हणून दुसऱ्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून फक्त स्वामींच्या वचनावर भरोसा ठेवून आपण जीवनामध्ये प्रगती करत राहायचं आहे. आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी आपला विश्वासघातही कधी करीत नाही. म्हणून स्वामींना पदार्थांमध्ये भरपूर गोष्टी आवडतात, जसे पुरणपोळी, बेसनाचे लाडू. नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर त्यांना ते खाऊ घाला, म्हणजे ते प्रसन्न तुमच्यावर होतील. आणि असं काही नाही की तुम्ही खाऊ घातलं नाही तर प्रसन्न होणार नाही. स्वामी हे खूप निर्मळ मनाचे आहेत. ते प्रत्येकाला आशीर्वाद देतात, पण तुम्ही तुमच्या मनाने अशी सेवा स्वामींची करू शकता. बाळा, कोण कसं वागतो याची चिंता तू करू नकोस असे स्वामी म्हणत आहेत. कारण जो तो त्यांच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता आणि तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतो असं होईल. आणि तू निश्चित पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या पाठी आणि तुझे तू कर्म नीट करत जा.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला समजवत आहे आणि आपल्याला सांगत सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, स्वामींवरच फक्त विश्वास ठेवा आणि भरोसा पूर्णपणे ठेवा. आणि स्वामी सांगतात, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. आणि विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण फक्त सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता फक्त दाखवत जायचं. आणि आपली क्षमता ही स्वामींना माहिती आहे आणि ते त्याच प्रकारे आपल्याला तेवढाच त्रास देतील. आणि आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढाच आपल्याला त्रास हा कर्माप्रमाणे होणारच आहे. म्हणून स्वामी म्हणतात, सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्कीच सुंदरही बनवू शकतो. म्हणून स्वामी म्हणतायत की जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय, जे होतंय तेही चांगल्यासाठीच होतंय आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून तुम्ही त्याचं कधीही टेन्शन घेऊ नका आणि मनाला तुम्ही दुखावू नका. तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझेच कर्म तुला मारतील सुद्धा. म्हणून तुझे कर्म तू कसे करायचे हे तुलाच ठरवायचं आहे आणि ते कर्म आपण चांगले केले तर नक्कीच आपल्यासोबत सुद्धा नक्कीच चांगलं होईल. म्हणून मृत्यूनंतरचं कडू सत्य आहे, पत्नी दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, पुत्र अगदी दारापर्यंत. फक्त आणि फक्त कर्म हे मोक्षापर्यंत आपल्या येतात. म्हणून गंगेवर गर्दी असं जमत नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्म हे माहिती असतात आणि ती कर्म आपल्याला फेडायला लागणारच आहेत. म्हणून जीवन ही एक यात्रा आहे आणि ज्याचा अंतिम गंतव्यस्थान नाही, फक्त प्रवास हा महत्वाचा आहे. आणि तो प्रवास आपण अगदी आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने करायचा सुद्धा आहे. म्हणून ना जन्म आपल्या हाती ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा असू शकतो? आणि जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार आणि त्यापेक्षा अधिक काहीच नाही मिळणार. आणि नक्कीच तुम्हाला स्वामी भरपूर काही देतील, फक्त स्वामींच्या भक्तीत असावं लागतं. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते, या 2 वाक्यात नक्कीच भरपूर मोठा अर्थ दडून बसलेला आहे. म्हणून वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे आणि जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात चांगल्या दिशेला जाणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस योग्य रस्त्याने जाणे योग्य नसतं. म्हणून आपण कधी कधी दुसऱ्या रस्त्याने सुद्धा जायला हवं आणि प्रत्येक रस्त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच जीवनात घ्यायला हवा. म्हणून तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहित जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. काहींना घर सोडताच मिळालेलं सर्व काही लढत राहिले आयुष्यभर तरी मिळालं नाही काही. म्हणून मित्रांनो, आपलं घर सोडणं सुद्धा आपल्या परिवारासाठी खूप महत्वाचं असतं आणि ते खूप दुःखदायक सुद्धा असतं. म्हणून जेव्हा जबाबदारीच्या तळ्यात पडाल तेव्हा पोहायला आपोआप आपण शिकून जाल आणि तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला काय गोष्टी मिळत होत्या आणि आपण किती छान राहत होतो. म्हणून ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं. म्हणून ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नेहमी समजत असतात. म्हणून देणारा देत असतो, घेणारा घेत असतो. काय चांगलं काय वाईट तो सर्व काही पाहत असतो आणि ते फक्त आपल्याला नक्कीच बघत राहायचंय आणि स्वामींची भक्ती करायची. माणसाने समोर बघायचे की मागे, यावरच पुष्कळसे सुख दुःख अवलंबून असते. म्हणून मागच्या आठवणी काढत बसू नका, फक्त पुढचा विचार करा. जाणीव असल्याशिवाय माणसाला मायेचा झरा फुटत नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुला घडवायचं तसं घडव विठ्ठला, या मोहाच्या जाळ्यातून सोडव विठ्ठला. आणि हा मोहाचं जाळं खूप मोठं आहे, यातून तुम्ही गुंतागुंतीचा खेळ खेळाल आणि एक दिवस हा नक्कीच जीवन सोडून तुम्हाला जायचंय आणि प्रत्येकालाच जायचंय. म्हणून आनंदाने जगायचं आणि आनंदाने आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची आहे. कोणी नाही मिळालं म्हणून नशिबाला कोसायचं नसतं. मी अनुभवलंय, काहींना मिळून सुद्धा काही मिळत नसतं. आणि कधी एक गोष्ट लक्षात घ्या की एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला झिजावं लागतं. काही मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काही सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावं लागतं. वर्तमानात रमायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आणि आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज नक्कीच मरावं लागतं. म्हणून तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहिती आहे का? तुला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे, बस एवढाच फरक असतो. म्हणून मित्रांनो, थकायचं नसतं, लढायचं असतं. पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे इथं मरायचं नसतं, फक्त जगत राहायचं असतं. आणि हा काळ
आपल्यासाठी आला आहे आणि तो आपल्याला निभवायचा आहे याच्यावरच फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. म्हणून चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात आणि केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही मात्र जीवनात ही विसरायची नसतात. म्हणून नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र आपल्यात दिसत असते. म्हणून कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक मात्र नक्कीच असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. आणि ते प्रयत्न तुम्ही केले तर नक्कीच जीवनात तुम्ही यशस्वी होणार सुद्धा आहेत. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मुळं कधीच बदलत नाही. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्यांच्या हातात नक्कीच असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ असते. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान मात्र कधी भागत नसते. म्हणून आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच भरपूर असावी आणि आपल्याला त्यात समाधान मानलं नक्कीच पाहिजे. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. पण तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि यश हे तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदा जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की जी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजेत. आणि सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे आणि लागते. त्या कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व कधीच नसते. म्हणून मित्रांनो, एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता, पण आनंदाची ही तशीच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आणि आनंद हा वाटल्याने कमीत कमी कधीच होत नसतो, तो नेहमी वाढत असतो. आणि तुम्हालाही सर्व लोकांना खुश ठेवायचे असेल तर तुम्हाला आनंद वाटत राहावा लागेल. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तो शांत असतो आणि स्थिर असतो. म्हणून वेळ तुमची आहे, हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला जीवनात चांगल्या गोष्टी करायच्या आहे किंवा मग तुम्हाला असंच जीवन तुमचं व्यर्थ घालायचंय. जीवनात अडचणी त्यांना देतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जे जबाबदारी स्वीकारणारे कधीही हरत नसतात, एकतर जिंकतात किंवा मग ते जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकत देखील असतात. म्हणून मित्रांनो, कधीच कोणी हरत नसतं, प्रत्येक जण जिंकत असतं आणि प्रत्येक जण इथे जिंकायला सुद्धा आलंय. म्हणून तुम्ही कोणाशी कम्पेअर करू नका. आपण आपलं जगायला शिका आणि टेन्शन नका घेऊ. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं आणि आपल्याला टेन्शन कोणत्याच गोष्टीचं यायला नको. कारण आपल्या पाठीमागे एवढी चांगली लोक असताना सुद्धा आपण कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणून जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल आणि अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. नक्कीच तुम्ही खूप मोठे व्हाल आणि तुम्हाला नक्कीच मोठा विजय मिळेल असे मी भगवंताकडे मागतो. आणि तुमच्या पाठीमागे सदा स्वामी समर्थांचा हात राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना माझी. म्हणून कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक हे दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच अजिबात मिळणार नाही. म्हणून आपला वेळ आपल्या स्वतःमध्ये घालवायला शिका आणि आपलं मन हे चांगलं मोकळं राहायला शिका. समजा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना त्या दिवशी सगळे लोक तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला विचारतील, हे तू नक्कीच करून दाखवलाय. म्हणून यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट अजिबात त्यांना दिसत नसतात. म्हणून जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते. कधी लक्ष देऊन तर कधी लक्ष दुर्लक्ष करून फक्त आपण जीवन जगायचं असतं. म्हणून कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करीत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न ते मात्र नक्कीच मनापासून करत असतात. म्हणून तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता आणि काहीतरी मोठं करण्यासाठी तुम्ही आयुष्यात नक्कीच आलेले आहात. म्हणून लोखंडाला फक्त त्याचा गंज मारू शकतो आणि नष्ट करू शकतो, आणि त्याचप्रमाणे माणसाला
कोणी नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते. म्हणून तुम्ही कसं विचार करताना याच्यावर तुमचं जीवन हे पूर्णपणे अवलंबून असतं आणि ते जीवन तुम्ही विचार करण्यावरच तसंही घडत असतं. म्हणून तुम्ही विचार नेहमी चांगले केले पाहिजे. आणि जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात आणि तीच लोक पुढेही जात असतात. म्हणून कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंत अशक्यच असते आणि ती अशक्यच आपल्याला वाटत असते, पण एकदा मिळून गेली की आपल्याला नक्कीच ती मिळवण्यासाठी परत झटावं लागत नाही, कारण तेवढा आपला अनुभव खूप मोठा वाढत जात असतो. म्हणून कोणतेही ध्येय हे पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते. म्हणून नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते. म्हणून तुमच्याकडे नक्कीच नियोजन असायला हवं. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये ते गोष्ट करू सुद्धा शकता. म्हणून थांबू नका. वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही आणि ती वेळ तुमची अशी बदलेल की तुम्हाला परत समोर हात पसरण्याची गरज सुद्धा पडणार नाही. म्हणून माझं भविष्यही माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे असं तुम्ही स्वतःला म्हणलं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा केलेले पाहिजे. म्हणून ध्येय खूप महत्वाचे असतात, यावर माझा विश्वास नक्कीच आहे. आणि जोपर्यंत समोरचं उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्देश अंतिम लक्ष प्राप्ती नाही तर तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. म्हणून ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवा. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त मात्र नक्कीच असावं. म्हणून जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनातील ताकद ही कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःचं भविष्य आपल्या हातांच्या रेषामध्ये शोधत असतो. म्हणून आपण कधी आपलं भविष्य आपल्या हाताच्या रेषामध्ये शोधू नये. आपण फक्त विश्वास ठेवावा आणि काम करत राहावे. आणि प्रॉपर नक्कीच तुम्ही प्लॅनिंगने काम जीवनात नक्कीच केलं पाहिजे. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल आणि मग तुम्हाला नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघ म्हणत केलेली सुरुवात हेच यशस्वी होण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. आणि मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान घ्यायला शिका. आणि उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि कधीही हार मानू नका. शेवटपर्यंत लढत राहा. आणि कदाचित शेवटी विजय हा आपला पण असू शकतो आणि आपला विजय हा नक्कीच होणार आहे, यावर फक्त तुमचा ठाम विश्वास असायला हवा. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाम कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबात असतात. म्हणून कोणाच्याही नशिबात या गोष्टी नसतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलून जाणार आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचंय. बघा तुमचं आयुष्य किती अनमोल होऊन जाईल आणि किती जीवन तुमचं सुखकर होऊन जाईल. म्हणून आलेले अपयश विसरा आणि येणाऱ्या यशावर लक्ष फक्त तुम्ही केंद्रित करा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीण होत असते. म्हणून नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे आणि तुम्हालाच सर्व काही त्यांनी मानलं पाहिजे. म्हणून किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि तुम्हाला किंमत देत असतो, कारण तशी व्यक्ती भेटायला नशीबच लागत असतं. म्हणून कोणासाठी वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये आणि कुणीही गृहीत धरावं इतकं स्वस्तही कधी आपण आयुष्यामध्ये होऊ नये. म्हणून आपण फक्त नेहमी चांगल्या लोकांना वेळ द्यायला शिका आणि चांगली लोक जमवायला शिका. जीवनामध्ये अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जो इतर माणसांबद्दल बोलतात आणि कोणाविषयी कशाही तक्रारी करतात. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरी त्यांची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून कर्म फक्त आपली चांगलीच असायला हवी. म्हणून ज्या व्यक्ती नवीन नवीन कल्पना राबवितात आणि त्यावर मेहनत करतात अशा व्यक्ती फक्त पैसा कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होत असतात. म्हणून इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील आणि इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. आशा ठेवा नाते इतकी की आशा संपली तरी नातं मात्र कायम राहील. म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. म्हणून भले प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. म्हणून संकट छोटे असो वा मोठे कोणालाच नको असते. मात्र अशा संकटामधूनही जे काही घडे घेतात आणि तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते आणि ते बीज नक्कीच मोठे होतेही असते. म्हणून अडचणी आयुष्यात नाही तर मनात तुमच्या असतात. आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना त्या दिवशी मार्ग तुमच्या आपोआप निघत जातील आणि आपोआप तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळायला सुद्धा लागतील. म्हणून पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर मात्र तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका. कारण ध्येय साध्य होताच निंदा करण्याची मतं नक्कीच जीवनात बदलत असतात आणि ते आपल्या विरुद्ध सुद्धा असून आपल्या बरोबरीने ते होत असतात. म्हणून आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत आणि म्हणून आपण त्याच्यावर विचार करायला हवा की आपण कसं वागावं आणि कसं आपण राहावं. म्हणून आपण जे विचार करता ते व्हाल. आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान नक्कीच होऊ शकतो. म्हणून सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग मात्र आयुष्यात करू नये. म्हणून उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात तुम्ही थांबू नका. म्हणून शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे आणि नक्कीच आपण पुढे पुढे जात राहायला हवे. म्हणून आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्य होतील आणि मोठमोठी कार्यांना आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो. म्हणून स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. म्हणून कधीच आपल्याला स्वतःला कमकुवत समजू नका. आपण सर्व काही आयुष्यामध्ये करू शकतो ज्याचा आपण विचार करू शकतो. म्हणून इतरांवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे नाही तर शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होते आणि शेवटी त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त ठरत असतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये नक्कीच मदत करायला हवी आणि माणुसकी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवायला हवी. म्हणून आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. ती जिद्द असली तर नक्कीच आपण ते सिद्धही करून दाखवू. म्हणून जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना तर पद्धती बदला, ध्येय अजिबात बदलू नका. म्हणून किंमत त्याची करा जो पाठीमागेही तुमची किंमत ठेवत असतो आणि किंमत ठेवत असतो त्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच शिकवलंही पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. आणि तो स्वभाव आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असतो आणि आपल्या मनामध्ये आणि आपल्याविषयी लोकांमध्ये चांगल्या भावना निर्माण करत असतो. म्हणून तुमचा स्वभाव खूप चांगला असणे गरजेचे आहे. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. तो नकली मुखवटा असल्यामुळे त्यांना कोणी नंतर भाव सुद्धा देत नाही. म्हणून पाण्याचा एक थेंब चिखलात पडला ना तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत आपण ठेवली पाहिजे आणि सोबत आपण भरपूर काही चांगल्या लोकांची केली तर आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ज्या आपल्याला चिल्लर समजतात त्या आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात. म्हणून कधीही सूड घेऊ नका. कुजलेले फळं स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून पाठीमागे लागू नका. आकर्षित मात्र सगळ्यांना तुम्ही करा. सगळी माणसं तुमच्याजवळ नक्कीच येतील. म्हणून आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थितीसोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. म्हणून संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा आणि स्वामी त्यांचा बदला नक्कीच घेतील. आणि स्वामी जो तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे ना आणि त्याला स्वामी कधीच सोडणार नाही, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडलाच पाहिजे. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा नक्कीच तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि तो ब्रँड बनवायला जी ताकद लागते ती तुमच्या मनस्थितीत असायला हवी. म्हणून खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका.
वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते आणि जगासमोर ती आणत देखील. म्हणून दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नसतो. म्हणून जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही ना, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय, आणि तो निर्णय फक्त तुम्ही योग्य ठेवायला हवा. आणि योग्य निर्णय ठेवला की जीवनामध्ये योग्य तुमचे डिसिजन्स होत जातील आणि योग्य मार्गावर तुम्ही चालत जाल. म्हणून जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणीच चुकलं तर त्याला माफ करायला शिका. म्हणून जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात आणि जगाला सांगतात की तुम्ही असं चुकीचं करू नका. म्हणून जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची. म्हणून आपण नक्कीच पहिलेपासून सुरुवात करायला शिका. आणि शून्यातून निर्माण करणारं हे जग असतं ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो. म्हणून आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचत असते आणि तुम्हाला नक्कीच ती यशाकडे घेऊन जात असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कुणालाही सांगता आली असती ना, पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली बरं? कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास हा पूर्णपणे होत असतो. म्हणून जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपोआप बदलत असते. म्हणून व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. म्हणून आपल्या मनामध्ये जी काही शंका चालली आहे त्याचं निराकरण करून तुम्ही फक्त यशाबद्दल विचार केला पाहिजे आणि यशच तुमच्या डोक्यात फिरलं पाहिजे, तरच ते तुम्हाला मिळेल. म्हणून एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर मात्र केंद्रित करा. म्हणून आयुष्य फार लहान आहे. जे आपल्यासाठी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही माफ करायला शिका. म्हणून आयुष्यात गोष्टी भरपूर काही चुकतील आणि भरपूर काही चांगल्याही गोष्टी होतील. फक्त तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करा आणि वाईट गोष्टी सोडून द्या. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपून नक्कीच तुम्हाला कोणतरी धडा शिकवून जाणार आहे आणि कोणतरी तुम्हाला धडा शिकवणार एवढे तुम्ही मात्र कमजोर नाही. म्हणून छान हसायचं, छान राहायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, त्याचप्रमाणे आपण नक्कीच खुलून राहायचं असतं. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. आणि जेव्हा त्याला त्याची चूक लक्ष देईल तेव्हा तो माफी मागायला आपल्या जवळ नक्कीच येणार आहे. म्हणून शून्यातून सुरुवात करण्याला हरण्याची भीती अजिबात नसते आणि तो हरूही शकत नाही. म्हणून कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचत असतात. म्हणून कठीण रस्त्यानेच तुम्ही गेले पाहिजे आणि तेच रस्ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला तयार असतात. म्हणून काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात आणि ती वाट मोकळी करण्यासाठी आली आहेत हे समजायला सुद्धा आपलं भाग्य लागत असतं. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं झालंय. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला धोका देत येतोय आणि धोका देत आलाय सुद्धा. म्हणून चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. म्हणून आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही आणि तो नक्कीच यशस्वी सुद्धा होत असतो. म्हणून आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही अवघड नसते आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही. फक्त तुम्ही प्रयत्न हा प्रामाणिकपणे करायला शिकले पाहिजे. तुम्ही किती हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग या जगामध्ये होणार नाही. म्हणून परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्यात निर्माण करीत असते. आणि तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशीर असा प्रकार कधीच नसतो. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्यासाठी संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मात्र संधी तुमच्यातून निसटत असते आणि परत ती संधी तुम्हाला कधीच भेटत नसते. म्हणून कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पाडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला मात्र नक्कीच असतो. म्हणून शांत डोक्याने नक्कीच जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि नक्कीच जीवनामध्ये माणसं जोडून ठेवली पाहिजेत. माणुसकीची श्रीमंत असते. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आपल्याला
नक्कीच जीवनामध्ये लाभलेले आहे आणि ती श्रीमंती आपल्याला लाभणार सुद्धा आहे. म्हणून मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते स्वतःचा कमी आणि आपला जास्त विचार या जगामध्ये करत असतात. आणि या जगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही, पण ही लोक मात्र नक्कीच पूर्णपणे करतात. म्हणून दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर मग आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात आणि खूप लहान असणार सुद्धा आहात. म्हणून दुसऱ्याचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते ना, त्याची प्रगती देखील साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती देव करतच असतो. म्हणून लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली फक्त आपल्याला पडण्यासाठी. म्हणून फक्त आपण गर्व आणि अहंकार जगामध्ये कधीच करू नये आणि कधीच आपण त्याविषयी विचार सुद्धा करू नये. म्हणून वर्षातले 2 दिवस तुम्ही काही करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. म्हणून जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर आजच करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तोच दिवस तुम्हाला पुढे जाऊन पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण तोच दिवस तुम्हाला विसरायचा नाहीये आणि त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासून करायची आहे. म्हणून स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून घेण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा नक्कीच मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि तशी इच्छा निर्माण झाली तर ते व्यक्ती तुमच्या सोबत देखील असतील आणि तुमच्या सोबत येतील सुद्धा. म्हणून जीवनामध्ये संपत्ती कमवायचं आणि तेवढंही महत्त्वाचं आहे, कारण संपत्ती नाही कमवली तर लोक आपली लायकी काढत असतात. आणि म्हणून संपत्ती कमवणंही तेवढं महत्त्वाचं आहे. आणि संपत्ती कमवली नाही तर लोक भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलून जातील आणि आपल्याला ते करू सुद्धा देणार नाही. आणि स्वामी भक्तांनो, आपण या व्हिडिओला पुढे आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका मनमोहक जीवनोपयोगी संदेशामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. धन्यवाद.